साधू संत आम्हाला सांगत आले की जगत हे माया आहे. पण जगत जर माया आहे, पैसा माया आहे, तुम्ही जी संपत्ती उभी करता ती पण माया आहे, प्रतिष्ठा, मान सन्मान, नावलौकिक हे सर्व माया आहे. तर मग जेवण करण्याची काय गरज आहे? पोट भरणं ही एक पण मायाच आहे. उदरनिर्वाहासाठी लागणारा पैसा, अडका, राहण्यासाठी लागणारं घर असेल, निवारा असेल, तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे जे काही संसाधनं असतील ही सगळं मायाच आहे. पण असं नाहीये. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल ना, हा भास हा छळतो मला, छळतो तुला. तो किंवा ती नसते तिथे तरी पण भास होतो. त्याचा किंवा तिचा आवाज नसतो पण तरी पण भास होतो. हा भास हा छळतो मला, छळतो तुला. जीवनाच्या बाबतीमध्ये हे जे गाणं आहे ना, हे एकदम सत्य आहे. माया म्हणजे भास आहे. आम्ही जे जे काही करतो ती माया नाहीये, ते वास्तव आहे. पण तुम्ही इथे आहात, पण तुम्ही विचारांमध्ये हरवलेले आहात, मग तुम्ही मायेच्या प्रभावाखाली आहात. आपण जिथं असतो तिथं नसणं म्हणजे माया. पैसा माया आहे का? अजिबात नाही. त्याच्यात अडकणं माया आहे. मी याला साठवू शकतो, मी याच्या मदतीने माझं जीवन सुंदर करू शकतो, ही माया आहे. वास्तव्यापेक्षा कल्पना फार भयंकर असू शकते, फार ताकदवर असू शकते. ती एक शक्ती मानवाला मिळालेली अद्भुत शक्ती आहे की आज मनुष्य या काल्पनिक जगाच्या इतका आहारी गेलाय की त्या काल्पनिक जगामध्येच तो जगण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथं लढण्याचा प्रयत्न करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचाच विस्तार आहे. आपण जसं म्हणतो, चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं, आणि पाऊस आला आणि कावळ्याचं घर वाहून गेलं. कावळा चिवताईच्या दारापाशी गेला, चिवताई दार उघड. मग ती म्हणते, थांब माझ्या बाळाला काय आंघोळ घालू दे, आवरू दे, तेल लावू दे, वगैरे वगैरे. शेणाचं घर म्हणजे काय? आभास आहे, घर आहे, परंतु त्याची टिकण्याची शाश्वती नाही. तसं माया जी आहे हे काय? आभास आहे. या मायेच्या घराला, या शेणाच्या घराला तुम्ही जर मजबूत करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. अंधार काय आहे? असत्य काय? अज्ञान काय? अभाव आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. जसं सावलीला स्वतःचं अस्तित्व नाही, ती प्रकाशामुळे तयार होते, तसा अंधार देखील प्रकाशाच्या अभावामुळे तयार होतो. हे आम्ही कितीतरी वेळा सांगितलं. तसं अज्ञान जे आहे, ज्ञानाच्या अभावामुळे जे असतं ते अज्ञान. आम्ही स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी विलास करू शकतो, आम्ही ज्ञानाच्या बाबतीमध्ये क्रिया करू शकतो, आम्ही प्रकाशाच्या बाबतीमध्ये निर्माण करू शकतो, पण आम्ही अंधाराच्या बाबतीमध्ये काही करू शकत नाही. की एखादं बटन आहे तुमच्याकडं की ते दाबलं की अंधार तयार होतो, प्रकाश निघून जातो. प्रकाशाचं निघून जाणं, त्याचा अभाव असणं म्हणजे अंधार आहे. आम्ही लढतोय कोणाशी? आम्ही लढतोय रोगाशी, जो काय आहे नकारात्मक आहे, म्हणजे तो नाही आहे, परंतु मायेमुळे तो सत्य वाटतो. माया आहे. अंधाराच्या बाबतीत काहीच करू शकत नाही, रोगाच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. मग हा प्रवास कसा करायचा? याचं सुंदर उत्तर दिलेलं आहे आपल्या प्रार्थनेमध्ये. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, ओम शांती. किती सुंदर उत्तर दिले बघा. तुम्ही मायेच्या जगतामध्ये जगाल तर तुम्हाला ज्योतिष भेटतील, तुम्हाला मांत्रिक भेटतील, तुम्हाला तांत्रिक भेटतील. पण तुम्ही जर ईश्वराच्या आध्यात्मिक जगतामध्ये जगायला लागलात तर तुम्हाला ह्या मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिष यांची काही गरज नाही. ही प्रकृती तुमचं व्यवस्थापन करेल की तुम्ही जे काही करायचं असेल ना, तर प्रकाशाच्या बाबतीत करा, ज्ञानाच्या बाबतीत करा, तुम्ही तुमच्या स्वास्थ्याच्या बाबतीत काहीतरी करा. ते केलं जाऊ शकतं. पण तुम्ही रोग, अज्ञान आणि अंधार यांच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. तुम्ही मृत्यूच्या बाबतीत काहीच करू शकत नाही, पण तुम्ही अमरत्वाच्या बाबतीमध्ये काहीतरी करू शकता. कोणतीच गोष्ट नाही या जगामध्ये जी निर्माण केली जाऊ शकत नाही. मायामोहातल्या जगातली फक्त एकच गोष्ट तयार करता येत नाही, ती म्हणजे तुमचे प्राण. मित्र हो, हजारो वर्षांपासून आमचे ऋषीमुनी आम्हाला सांगत आले, साधू संत आम्हाला सांगत आले की जगत हे माया आहे. पण जगत जर माया आहे, पैसा माया आहे, तुम्ही जी संपत्ती उभी करता ती पण माया आहे, प्रतिष्ठा, मान सन्मान, नावलौकिक हे सर्व माया आहे. तर मग जेवण करण्याची काय गरज आहे? पोट भरणं ही एक पण मायाच आहे. हां, उदरनिर्वाहासाठी लागणारा पैसा, अडका, राहण्यासाठी लागणारं घर असेल, निवारा असेल, तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे जे काही संसाधनं असतील ही सगळं मायाच आहे. पण असं नाही आहे. जसं एखाद्या कम्प्युटरचे दोन भाग असतात, एक हार्डवेअर असतं, एक सॉफ्टवेअर असतं. व्हर्च्युअल असतं, एक व्हिज्युअल असतं, एक आभासी असतं. त्याचा फक्त भास होतो. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल ना, हा भास हा छळतो मला, छळतो तुला. तो किंवा ती नसते तिथे तरी पण भास होतो. त्याचा किंवा तिचा आवाज नसतो पण तरी पण भास होतो. हा भास हा छळतो मला, छळतो तुला. हे खरं आहे. जीवनाच्या बाबतीमध्ये हे जे गाणं आहे ना, हे एकदम सत्य आहे. माया म्हणजे भास आहे. आम्ही
आमच्या मनाच्या जगतामध्ये कल्पनेमध्ये जे विश्व निर्माण केलं ते विश्व म्हणजे माया आहे. जे आत्ता आम्ही उभे आहोत, आम्ही एकमेकाला बघतो आहोत, आम्ही श्वास घेतो आहोत, आम्ही जे जे काही करतो ती माया नाही आहे, ते वास्तव आहे. पण तुम्ही इथे आहात, पण तुम्ही विचारांमध्ये हरवलेले आहात, मग तुम्ही मायेच्या प्रभावाखाली आहात. आपण जिथं असतो तिथं नसणं म्हणजे माया. हे शरीर तुमचं नाही आहे, पण तुम्ही त्याला सजवण्याचा प्रयत्न करता आणि त्याला दीर्घायू करण्याचा प्रयत्न जो करता, याला माया म्हटलेलं आहे. मोह आणि माया. पैसा माया आहे का? अजिबात नाही. त्याच्यात अडकणं माया आहे. मी याला साठवू शकतो, मी याच्या मदतीने माझं जीवन सुंदर करू शकतो, ही माया आहे. मला पद मिळालं, ते टिकलं पाहिजे आणि त्या पदामुळे मी मोठा, ही माया आहे. पदामुळे तू मोठा नाही, तुझ्या कर्तृत्वामुळे मोठा. तुझ्या कर्तृत्वामुळे तुला ते पद मिळालं असेल, तुझ्या सौभाग्यामुळे, तुझ्या चांगल्या कर्मामुळे, तुला कुठेतरी प्रारब्धामुळे तुला ते पद मिळालं असेल. पण ते पद मिळाल्यानंतर तू काय करतो ते वास्तव आहे. ते पद, त्या पदाच्या निमित्ताने तुझ्या का मनामध्ये कल्पना आणि मनोरंजन करतोस, कलारंजन करतोस, ती माया आहे. सॉफ्टवेअर जे आहे ही माया आहे. परंतु माया अतिशय प्रभावी आहे, लक्षात ठेवा. वास्तव्यापेक्षा कल्पना फार भयंकर असू शकते, फार ताकदवर असू शकते. ती एक शक्ती मानवाला मिळालेली, अद्भुत शक्ती आहे. जसं पाण्याचीच वाफ होते, पण पाणी जोपर्यंत आहे तुमच्या कंट्रोलमध्ये, एकदा वाफ झाली का ती तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तसं जोपर्यंत हे भौतिक शरीर आहे ते तुमच्या नियंत्रणात आहे, पण भौतिक शरीराच्या निमित्ताने मेंदूच्या माध्यमातून तुमच्यामध्ये जे काही प्रकारची कल्पनाशक्ती चालते ती मात्र माया आहे. तुम्हाला पडणारी सगळी स्वप्न कधी खरी होतात का? ती खरी असतात का? आणि तुम्हाला पडलेल्या स्वप्नांपैकी किती टक्के स्वप्न ही वास्तवामध्ये उतरतात किंवा वास्तव असतात? 0.1%. जी शक्यता 0.1% आहे तिला आम्ही जर सत्य मानायला लागलो तर मग आमचं जे जीवन आहे ते आभासी होऊन जाईल. आणि तसंच झालेलं आहे. जेव्हा एखादा मुलगा व्हिडिओ गेममध्ये रमतो तेव्हा त्याला तो खेळ खेळल्याचा खरोखर काय होतो? भास होतो. पण त्याच्या कल्पनेमध्ये, मनामध्ये तो सगळं खेळलेला असतो. माया जी आहे ती मोहिनी घालते माणसं. भले भले तिच्या पुढे शरण जातात. आणि सर्वात गमतीची गोष्ट आहे का ती नाही आहे. माया म्हणजे ईश्वराची सावली, या परमात्म्याची सावली आहे. सावली आहे का? हो आहे ना. अंधारामध्ये सावली कुठे जाते? आपण गमतीने म्हणतो, मी चाललो राग राग, तू का ग माझ्या मागं. सावली दुसरं कोण? तुम्ही रागाने चालल्यावर तुमच्या मागं तुमची सावली सोडून दुसरं कोणीच येत नाही. आणि अंधारामध्ये ती सावलीसुद्धा तुमची साथ सोडते. मग ती जी सावली आहे ती प्रकाशामुळे निर्माण झालेला आभास आहे. तसं माया ही परमात्म्यामुळे निर्माण झालेला आभास आहे. जसं चंद्राचं प्रतिबिंब उमटतं पाण्यामध्ये, ते खरं आहे का? हां, प्रतिबिंब खरं आहे, पण चंद्र खोटा आहे. प्रतिबिंब त्या चंद्राच्या आभासी प्रतिमेला आम्ही म्हणतो. तुम्ही चंद्राचं प्रतिबिंब ढवळलं तर ते तुकड्या तुकड्यांमध्ये विखरून जातं. याचा अर्थ तुम्ही चंद्र विखुरला असं नाही आहे. हां, तुमच्या कल्पनेमध्ये तुम्ही दंड थोपटू शकता. हां, मी चंद्र संपवला. हां, बरोबर, तुझ्या कल्पनेतला संपवला. माणसं आयुष्यामध्ये कधी कधी झोपेमध्येच काहीतरी मिळवलं असा भास निर्माण करतात. झोपेतून ओरडून उठतात, मी जिंकलो, मी जिंकलो. अरे पण त्याच्या तोंडावर पाणी मारा. तू अंथरुणावर झोपेमध्ये कसं काय जिंकू शकतो? मनुष्याच्या बाबतीमध्ये जे काल्पनिक जगत आहे ते जास्त प्रभावी आहे. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की आज मनुष्य या काल्पनिक जगाच्या इतका आहारी गेला आहे की त्या काल्पनिक जगामध्येच तो जगण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथं लढण्याचा प्रयत्न करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचाच विस्तार आहे. आपण जसं म्हणतो, चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं, आणि पाऊस आला आणि कावळ्याचं घर वाहून गेलं. कावळा चिवताईच्या दारापाशी गेला, चिवताई दार उघड. मग ती म्हणते, थांब, माझ्या बाळाला काय करायचं करू दे, समजा ठीक आहे, त्याचं आवरू दे, आंघोळ घालू दे, आवरू दे, तेल लावू दे, वगैरे वगैरे. सांगण्याचं तात्पर्य काय याच्यामध्ये? या गोष्टीमध्ये तात्पर्य काय? शेणाचं घर म्हणजे काय? आभास आहे, घर आहे, परंतु त्याची टिकण्याची शाश्वती नाही. तसं माया जी आहे हे काय? आभास आहे. तसं या मायेच्या घराला, ह्या शेणाच्या घराला तुम्ही जर मजबूत करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. ज्याला आम्ही विश्व म्हणतो, ही
आम्ही जे निर्माण केलेलं साम्राज्य आहे, हे रस्ते असतील, हे मोठे उंच उंच इमारती असतील, आमचे घरं असतील, आम्ही जे काही निर्माण केलं मनुष्याने, या पृथ्वीने जर ठरवलं तर थोडं झटका मारायचे 2-3 तर सगळं ठीक होईल सगळं. हां, आता आम्ही जे बघतोय की नुसतं पाऊस. हिमाचल प्रदेशमध्ये हजारो टन वजनाचा लोखंडी पूल होता ना, तो असा पत्त्यांच्या बंगल्यासारखं वाहत गेला. मला सांगा, पत्त्यांचा बंगला बनवता येत नाही का? येतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही राहू शकत. हां, मुंगी राहू शकते, तुम्हाला मुंगीच्या जन्माला यावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये वास्तव काय आहे आणि माया काय, हे जेव्हा माणसाला कळेल ना, तेव्हा त्याला अंधारामधला आणि प्रकाशामधला फरक कळतो. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला म्हणता, तुम्ही अंधाराशी लढू शकत नाही. तुम्ही जर प्रकाश निर्माण केला तर अंधार आपोआप जाईल. आपण गेले 10 वर्ष शेतकऱ्यांना शिकवतोय, या जगामध्ये रोग नाही, या जगामध्ये कीड नाही, कमजोरीतून रोग निर्माण होतो. आणि कमजोरीतून रोग निर्माण होतो म्हणजे कमजोरी आहे पण रोग नाही आहे. रोग हा पोषणाचा अभाव आहे, सशक्ततेचा काय आहे? अभाव आहे. कुठलाही माणूस असो, वनस्पती असो, प्राणी असो, कमजोर झाला की आजारी होतो. तो कमजोरी जी आहे ती कमजोरी मूळ पाया आहे. तुम्ही जर कमजोरीच नाही येऊ दिली तर रोग येऊ शकत नाही. कमजोरीच्या झाडाला रोग नावाची फळं आणि फुलं लागतात. मी ते कमजोरीच्या झाडच तुम्ही उगवू नाही दिलं तर त्याला फळं कुठून येतील? अंधार काय आहे? असत्य काय? अज्ञान काय? अभाव आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. जसं सावलीला स्वतःचं अस्तित्व नाही, ती प्रकाशामुळे तयार होते, तसा अंधार देखील प्रकाशाच्या अभावामुळे तयार होतो. हे आम्ही कितीतरी वेळा सांगितलं. तसं अज्ञान जे आहे, ज्ञानाच्या अभावामुळे जे असतं ते अज्ञान. अस्वास्थ्य जे आहे आमचं, ज्याला आम्ही आजार म्हणतो, ते स्वास्थ्याचा अभाव आहे. आम्ही स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी विलास करू शकतो, आम्ही ज्ञानाच्या बाबतीमध्ये क्रिया करू शकतो, आम्ही प्रकाशाच्या बाबतीमध्ये निर्माण करू शकतो, पण आम्ही अंधाराच्या बाबतीमध्ये काही करू शकत नाही. ती एखादं बटन आहे तुमच्याकडं की ते दाबलं की अंधार तयार होतो नाही. प्रकाश आम्ही बंद करतो, दिवा आम्ही विझवतो, बटन दाबून आम्ही दिवा विझवतो. दिवा विझवल्यानंतर जी नकारात्मक क्रिया घडते तिला आम्ही काय म्हणतो? अंधार म्हणतो. प्रकाश निघून जातो. प्रकाशाचं निघून जाणं, त्याचा अभाव असणं म्हणजे अंधार आहे. आणि अंधाराबरोबर आम्ही किती जरी लढलो ना, अंधार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर अंधार कधीच बाहेर निघू शकत नाही. का असं काही विलाज आहे? जसं तुम्ही प्रकाश अडवू शकता तसा अंधार अडवू शकता का? तसं तुम्ही प्रकाशाच्या बाबतीमध्ये त्याला तुम्ही प्रखर करू शकता, त्याला तुम्ही मंद करू शकता. प्रकाशाची तीव्रता तुम्ही कमी जास्त करू शकता, प्रकाशाला अडवू पण शकता, पण तुम्ही अंधाराच्या बाबतीमध्ये काहीच करू शकत नाही. तुम्ही प्रकाशाच्या बाबतीत काहीच न करता तुम्ही अंधाराच्या बाबतीत काही करू शकता का? नाही. तसंच तुम्ही अज्ञानाच्या बाबतीमध्ये काहीच करू शकत नाही, तुम्ही ज्ञानाच्या बाबतीमध्ये काहीतरी करू शकता. मग सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही आज अंधाराशी लढताय, तुम्ही आज रोगाशी लढताय. आज सगळा समाज, माणूस असो की प्राणी असो की वनस्पती असो, अख्खी शेती जी आहे, सर्व शेती अंधाराशी लढते. शेतकरी असो किंवा मनुष्य जमात असो, ही सगळी अंधाराशी लढते. रोगाशी लढणं म्हणजे अंधाराशी लढणं आहे, तो नाहीच आहे. मग जसं आम्ही नेहमी सांगतो की भाकरी ताजी असेल तर कोण खातं? माणसं खातात. ती जर शिळी झाली तर आम्ही जनावरांना सोडून देतो ती खायला. आणखी शिळी झाली तर त्याला बुरशी लागते. मग बुरशी लागली म्हणजे त्या भाकरीला रोग झाला का? मग झाडांना बुरशी लागल्यावर झाडांना कसा काय रोग होतो? प्राण्यांना कसा काय रोग होतो? मुळात ज्या वेळेस त्या भाकरीमधली पोषक तत्व कमजोर होत चालतात तसं तसं कमजोर जीव त्याला खातो, त्याचं ग्रहण करतो. ही अन्नसाखळी आहे. प्रत्येक गोष्टीला नष्ट करणारी जीवसृष्टी या पृथ्वी तलावर उपस्थित आहे. आपल्या अज्ञानामुळे आपण त्याला काय म्हणतो? हा रोग आहे. हां, मग बुरशीनाशक टाकून भाकरी बनवा, मग बुरशी नाही लागणार त्याला. खा, खाणारा खायला शिल्लक राहणार नाही.
जसं आम्ही शेतकऱ्यांची बियाणं आम्ही रोग येऊ नये म्हणून काय करतो, त्याला बीज प्रक्रिया करतो, विषारी रसायनांमध्ये त्याला बुडवतो, त्याचं कोटिंग करून बी लावतो. तसं आमचं लहान बाळ जन्माला आल्यानंतर किंवा आमच्या गर्भधारणा झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण थोडंसं रसायन सोडायला काय प्रॉब्लेम आहे, किंवा जन्माला आल्यावर त्याला पण एखाद्या विषारी बुरशीनाशकामध्ये कीटकनाशकामध्ये बुडवून काढा, चालेल ना? आणि मरेल. आम्ही लढतोय कोणाशी? आम्ही लढतोय रोगाशी, जो काय आहे नकारात्मक आहे, म्हणजे तो नाही आहे, परंतु मायेमुळं तो सत्य वाटतो. माया आहे. जसं दिवा विझवला की अंधार पडतो, माया आहे. तसं आम्ही जीवनामध्ये आमच्या स्वास्थ्यासाठी लढलं पाहिजे, ज्ञानासाठी झगडलं पाहिजे, पण आम्ही लढतो रोगाबरोबर. मग हे रोगाबरोबर लढायचं नाही आहे, अंधाराबरोबर लढायचं नाही. मग प्रकाश निर्माण कसा करायचा, प्रकाशाकडे प्रवास कसा करायचा? तुम्ही अंधाराच्या बाबतीत काहीच करू शकत नाही, रोगाच्या बाबतीत काहीच करू शकत नाही, मग हा प्रवास कसा करायचा? याचं सुंदर उत्तर दिलेलं आहे आपल्या प्रार्थनेमध्ये. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, ओम शांती. किती सुंदर उत्तर दिले बघा. ओम असतो मा सद्गमय, असत्याकडून सत्याकडे प्रवास करा. प्रवास केला जाऊ शकतो, असत्याकडून सत्याकडे प्रवास केला जाऊ शकतो, असत्य नष्ट नाही केलं जाऊ शकत. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास केला जाऊ शकतो. हे दोन ठिकाणं आहे, या दोन गोष्टी नाही आहे की एक नष्ट केली की दुसरी तयार होणार आहे. आजपर्यंत आम्ही हा भ्रम तयार केला. रोगाकडून आरोग्याकडे जायचं असेल तर तुम्हाला प्रवास करावा लागेल, एक पाऊल उचलावं लागेल. मृत्योर्मा अमृतम गमय, मृत्यूकडून अमृताकडे तुम्हाला प्रवास करायला लागेल. तुम्ही मृत्यूचा नाश नाही करू शकत, मृत्यूबरोबर तुम्ही लढू शकत नाही. आज सगळे मेडिकल सायन्स असो, सगळे दवाखाने कोणाबरोबर लढताय? रोगाबरोबर, मृत्यूबरोबर. आणि आजपर्यंत कुठलाच दवाखाना किंवा कुठलाच टेक्नॉलॉजी ना रोगाला बरं करू शकलं, नष्ट करू शकलं, ना मृत्यूला संपवू शकलं. कारण ते दोघं सुद्धा काय आहे? माया आहे. अगोदर भास निर्माण करायचा आणि तो भास घालवण्यासाठी नंतर डोक्याला ताप द्यायचा. किती डोक्याला, त्या बिचाऱ्या छोट्याशा डोक्याला किती वेदना आहे. अगदी एखाद्या माणसाला आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये प्रचंड मोठं स्थान द्यायचं, त्याचं प्रतिमा मोठी मोठी उजळत चालायची, आणि नंतर त्याची प्रतिमा खराब व्हायला लागली तर आपल्याला त्रास व्हायला लागला की मग ती प्रतिमा काढून टाकण्यासाठी किती त्रास होतो. म्हणजे आधी आभास तयार करायचा आणि नंतर त्या भासाला घालवण्यासाठी पुन्हा मग मंत्र, तंत्र, विधी, भविष्यकार, ज्योतिषकार, हे सगळं मायामोह आहे. तुम्ही मायेच्या जगतामध्ये जगाल तर तुम्हाला ज्योतिष भेटतील, तुम्हाला मांत्रिक भेटतील, तुम्हाला तांत्रिक भेटतील. पण तुम्ही जर ईश्वराच्या आध्यात्मिक जगतामध्ये जगायला लागलात तर तुम्हाला ह्या मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिष यांची काही गरज नाही. ही प्रकृती तुमचं व्यवस्थापन करेल. तुम्ही प्रकाश निर्माण करू शकता, तुमच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करू शकता, तुम्ही आरोग्य संपादन करू शकता. पण तुम्ही तुमच्या जीवनातला अंधकार नष्ट नाही करू शकत, कारण तो नाहीच आहे. जे नाही आहे त्याला नष्ट कसं करणार? रामायणामध्ये फार सुंदर कथा आहे. ज्यावेळेस राम आणि रावणाचं युद्ध चालू होतं, राक्षस मायावी होते आणि ते मायावीच असतात. हॅलो, ते मायेच्या आहारी गेलेले असतात म्हणून ते मायावी असतात. वासना, काम, क्रोध, मद, मत्सर ही सगळी मायामोहाची लेकरं आहे. मग या लेकरांची उत्पत्ती त्यांच्याकडून होते आणि मग जो मायेच्या आहारी गेला तो मायावीच होणार ना. मला सांगा, तुम्ही ज्या फॅकल्टीमध्ये जाणार तुम्ही त्याचीच PhD मिळवणार, बरोबर आहे ना? का तुम्ही आर्टला गेल्यावर तुम्हाला कॉमर्सची PhD मिळते? नाही मिळू शकत. मग राक्षसांमध्ये तो श्रेष्ठ होता, मग मायावी होता, प्रचंड मायावी. तो आकाशामध्ये रथासहित अदृश्य व्हायचा. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा हे जे व्हर्च्युअल इमेजिंग आहे ती त्या काळात सुद्धा होतं. आता दिसतच नाही आहे. जो नाहीच आहे तो मारणार कसा? याचं जे बोध आहे, याचं जे तो काय आहे, याचं शिक्षण काय आहे? तुम्ही ह्या संसारामध्ये ज्यांच्याबरोबर लढता ते सगळे मायावी आहे. ते कधी नव्हतेच तर तुम्ही त्यांना मारणार कसं? हे तुम्ही निर्माण केलेले तुमच्या मायामोहामुळे. जर सीतेला जर मोह नसता झाला,
त्या हरणाचा, सुवर्णमृगाचा, त्या मोहामुळे इथपर्यंत आले. सीतेला मोह झाला हरणाचा आणि रामाला मोह झाला सीतेचा. कळतं की तुम्हाला? ही जी ईश्वरीय मंडळी, अवतारी मंडळी असते, ही सगळी आपल्याला काहीतरी लीला करून दाखवते. लीला याच्याकरता करता की आम्ही जशी लीला करतो त्या लीलेमधून तुम्ही बोध घ्या. प्रत्येकाने विषयाची परीक्षा का घ्या. म्हणून या मायामोहाच्या नगरीमध्ये जर प्रवेश केला ना तुम्ही, तर तुम्हाला अदृश्य शक्तींबरोबरच लढावं लागेल. मग काम, क्रोध, मद, मत्सर याच्यापैकी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही अशी पकडू शकता? नाही, कुठलीच नाही आहे. द्वेष, हां, इथे कोणाच्या चेहऱ्यावर दिसतंय काय चाललंय त्याच्या अंतःकरणामध्ये? नाही. म्हणजे त्याच्या अवतीभोवती जे विचारांचं आणि कल्पनांचं जे वादळ घोंगावतंय त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जीवन निर्माण केलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करता. म्हणून हे जगत माया आहे. तुम्ही वास्तवामध्ये तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही खूप काही करू शकता. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही जे काही करायचं असेल ना, तर प्रकाशाच्या बाबतीत करा, ज्ञानाच्या बाबतीत करा, तुम्ही तुमच्या स्वास्थ्याच्या बाबतीत काहीतरी करा. ते केलं जाऊ शकतं. पण तुम्ही रोग, अज्ञान आणि अंधार यांच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. तुम्ही मृत्यूच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. पण तुम्ही अमरत्वाच्या बाबतीमध्ये काहीतरी करू शकता. आणि तुम्ही शरीराला कधी अमर नाही करू शकत. तुम्ही मनाला कधी अमर नाही करू शकत, कारण तुम्ही ते नाहीच आहे. तुम्ही ते जर असते तर करता आलं असतं. तुम्ही जी ऊर्जा आहात आतमध्ये, त्या ऊर्जेच्या स्तरावर तुम्ही तिला, ती चिरंजीवच आहे. हे अज्ञान आहे आमचं की तिला आम्हाला अमर करायचं आहे. ती अमरच आहे. मग अमरत्वाकडे कोणाला जायचं आहे? आमच्या बोधाला जायचं आहे. आमचा जो बोध आहे तो आजही काय आहे? अज्ञानात आहे. काय? कमी शरीर आहे, मी मन आहे. आणि म्हणून त्या मायामोहामध्ये तो अडकलेला आहे. शरीर तुम्हाला दिसतंय आज, पण ते काल नव्हतं आणि उद्या ते स्मशानभूमीमध्ये जाऊन माती होणार आहे त्याची. म्हणून जे काय आहे तुमचं आज, ते म्हणजे तुमचं जीवन. तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोण उठला, कोण झोपला, संध्याकाळी विचारा स्वतःला, अरे माझ्यातला कोण उठला, कोण झोपला, कोणाचं अंतःकरण कळवळलं, कोणाला दुःख झालं म्हणून डोळ्यातून अश्रू बाहेर आले. मग ते मनाचं दुःख आहे की वास्तविकता तुमच्या अंतःकरणाचं आहे, हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. मन पण तुम्हाला भ्रमित करतं. मला पण वाईट वाटलं की ते पण तुम्हाला रडायला होतं. हां, एक लक्षात ठेवा, शरीराच्या वासना पूर्ण करण्यासाठीच तुमचं मन काम करत असतं, हे लक्षात ठेवा. कारण मनाला काय वासना पूर्ण करता येत नाही, त्याला भोग पण नाही भोगता येत. मग ते शरीराच्या माध्यमातून सगळं करतं. आणि म्हणून ते शरीराला जे जे पाहिजे त्यासाठी स्वतःची तयार करतं रचना, त्याला माया म्हटलेली. शरीराला तृप्त करण्यासाठी जे जे मन रचना करतं त्या सगळं रचनेला माया म्हटलेलं आहे. आणि त्या मनाच्याही पलीकडे तुमचं चित्त आहे, अंतःकरण आहे, तुमचं आत्मा आहे. त्या प्राणांना, त्या प्राणांपर्यंत तुम्ही जेव्हा पोचता आणि त्याची तुम्हाला अनुभूती होते, प्राणांना काय गरज आहे हो, ते आनंदीच आहे, ते अमरच आहे. मग तुम्ही अमर कोणाला करायचा प्रयत्न करता? तुम्ही हे साठवायचा प्रयत्न का करता? तुम्ही ते एखाद्या अभिनयाप्रमाणे जगलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर जगायचं नाही. हो जगायचं ना, पण अभिनयाप्रमाणे. अभिनय करत असताना तुमचे 2 कोटी रुपये हरवले, तुम्हाला किती वाईट वाटतं? नाटक संपल्यावर. अभिनय करत असताना तुमचा हात तुटला, तुम्हाला किती दुःख होतं नाटक संपल्यावर? नाही हो सर, इथं खरंच तुटतो ना. अरे पण ती पण मायाच आहे ना. आजकाल काय करता येत नाही, सगळं परत जॉईन करता येतं, परत नवीन तयार करता येतं. कायाकल्प आहे आपल्याकडे. सांगण्याचं तात्पर्य असं कोणतीच गोष्ट नाही या जगामध्ये की जी निर्माण केली जाऊ शकत नाही. मायातली, मायामोहातल्या जगातली फक्त एकच गोष्ट तयार करता येत नाही, ती म्हणजे तुमचे प्राण, तुमचं जीवन. हे कुठंच निर्माण केलं जाऊ शकत नाही. भविष्यामध्ये कदाचित रक्त पण बनवतील, आहे तसा माणूस पण बनवतील, तुटलेला हात पुन्हा वाढेल असं तंत्रज्ञान येईल, जैव तंत्रज्ञान भविष्यामध्ये. परंतु तुमचे किती हात तयार केले, तुमचं शरीर पुन्हा कितीही निर्माण केले, त्यातला जो माणूस आहे तो निर्माण करण्याचं तंत्र हे कधीच अवगत होणार नाही, कारण त्याचा या भौतिक जगताशी काही संबंधच नाही आहे. आज तुम्ही ज्याला विज्ञान म्हणता, विशेष ज्ञान म्हणता, ते मायेचं सर्वात मोठं बाळ आहे. कारण एका लिमिटपर्यंत असं कळतं की पुढे काय आहे काहीच कळत नाही. ते मर्यादा येते विज्ञानाला. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात आता आमचा विषय संपला, आमचं ज्ञान इथपर्यंतच आहे, याच्या पुढे आमचं ज्ञान पोहोचत नाही आहे. विज्ञान किती प्रगत झालं, या ब्रह्मांडाचा अंत आहे तो शोधू शकत नाही, याचा आधी पण शोधू शकत नाही. का? कल्पना रचू शकतं, बरोबर आहे.
आणि म्हणून आज आपण या संदेशातून हे शिकायचं आहे की आमचं जीवन आहे एक लीला आहे, एक नाटक आहे. हे नाटक आम्ही किती सुंदर रंगवू शकतो, किती सुंदर अभिनय करू शकतो ना. आम्हाला अवॉर्ड भेटलं पाहिजे. फिल्मफेअर अवॉर्ड नाही पाहिजे आम्हाला फेअर लाईफचा अवॉर्ड पाहिजे. या परमेश्वराच्या जगतामध्ये आम्ही अतिशय सुंदर अभिनय केला आणि त्या अभिनयाच्या माध्यमातून आम्ही सुंदर असं लीला सादर केली. हे जेव्हा परमेश्वर प्रकृती समाधानाने तुम्हाला म्हणेल, तुमचं लाईफ फेअर होईल, फेअर लाईफ अवॉर्ड मिळेल तुम्हाला लक्षामध्ये. आणि तुमच्याकडे परमेश्वर ही प्रकृती असं सिद्धी देईल की तुम्हाला हवं तसं पुढचं जीवन तुम्ही निवडू शकता. या जन्मानंतरसुद्धा ही ताकद माणसाकडे आहे. धन्यवाद.